इकडे बस. एक घुट पिऊन घे. तुझा राग गेला ना मावशी, खरंच गेला ना. गेला ग सोन्या. तुला माहितीये मम्मा पण माझ्यावर किती चिडली ना तरी तासाभरात तिचाही राग निघून. काय माझ्यावर चिडली ना तर नाकावरच 2-2 दिवस राग ठेवायचं. पण तुझी माफी मागायला पण टीचरची पहिल्यांदा. मला सांगितलंय तिने. काय ती नलू लंबाड होती, भांडखोर होती. हे माझी नलू कशी माझी. माझ्या नलूवर मी हाताने खेळू शकते, रागवू शकते, 2 काय 4 दिवस तिच्याशीच बोला धरू शकते, पण जगात नलू एकच आहे. माझी आहे, माझी हक्काची आहे, आयुष्यभरासाठी. जात धर्म पैसा या सगळ्या पलीकडचं मैत्रीचं नातं आहे, तुमचं नातं आहे. मला कधी कळलंच नाही ग. खरं सांगू कुठलंच नातं कळलं नाही मला, कारण मी आयुष्यात नात्यांना महत्वच दिलं नाही ना. पण आज तू बाजूला बसलीस ना, मला प्रेमाने जवळ घेतलंस आणि मम्मा माझ्याशी बोलते असं वाटलं. माझ्या ओमची शपथ. आता चुकांचा विषय नको. जिथे मनापासून माफी मागावीशी वाटते ना तिथे चुकांचा विषय संपतो. नको काळजी करूस. मला माझी मैत्रीण माहिती आहे, चांगलं ओळखते मी तिला. 2 दिवस रुसेल ती तरी परत येणार बघ. मॅडम प्लीज लवकर चला, मिसेस खानविलकरांची तब्येत परत बिघडली. झोप, आराम कर, तुला बरं वाटेल. बिटू तू झोप, तुला आरामाची गरज आहे बिटू. तू कुठे चाललाय? आईच्या खोलीत चाललोय झोपायला. कशाला? इथे थांब ना, म्हणजे मला बोलायचं. काही बोलायची वगैरे गरज नाहीये तुला. वेळेस बोलली असतीस तर हे सगळं कदाचित मला तुला माफ करायला वेळ लागेल. मी कधीही तुला माफ करू शकत नाही. डॉक्टर काय झालं? आता काही सांगता नाहीये. आता वी आर ट्राइंग आवर बेस्ट. ओके, आता काही सांगता नाहीये. यू आर ट्राइंग युअर बेस्ट म्हणजे काय? हे बघा मामा एकदम नॉर्मल दिसते, ती व्यवस्थित ब्रीदिंग करते, फक्त ऑपरेशन वरून आली आहे म्हणून अनकॉन्शियस पडून आहे. तिची पल्स नॉर्मल आहे, तिचा हार्ट रेट नॉर्मल आहे, तिचा बीपी नॉर्मल आहे. बेबी प्लीज काम डाउन, प्लीज प्लीज. बेबी आराम से, आराम से. मामा हे बघ, तुला काही झालेलं नाही. माझ्या सगळ्या चुका मला मान्य आहे. मी सॉरी म्हणायला आले, तू उठ ना पटकन.
बाबा ऐक ना, माझी चूक झाली मान्य आहे मला, पण मालविका माझ्या चुकीची शिक्षा तू सगळ्यांना देऊ नको प्लीज. उठ ना मामा, त्यांना बाहेर घेऊन जा. मला बोलू दे तिच्याशी. माझी मामा आहे ती. दीदी डॉक्टर साहब को ट्रीटमेंट करने की प्लीज. मग करू दे ना, मी फक्त हिच्याशी बोलते. मामा उठ ना, ऐक ना मामा. मामा मी काय म्हणते, माझं चुकलं, तू मला हवी ती शिक्षा दे. बेबी चलो. मला तर सहन होत नाहीये अजून. मला स्वीटूला विचारायला हवं, तू का असं वागलीस, का सांगितलं नाहीस तू मला? स्वीटू, स्वीटू, स्वीटू कुठे गेली असेल ही आता? स्वीटू, स्वीटू, ऐक ना, तू स्वीटूला कुठे बघितलंस? आई आता रडत बाहेर गेल्या सर. मी त्यांना आवाज दिला तर माझ्याशी काही बोलल्या नाही त्या. आता कुठे गेली ही? मामाला एकदा मामाशी बोलू दे, एकदा बोलू दे. अरे बस करो ना बेबी. मम्मी जी को देखे तुम्हें. तुम शांत हो जाओ, एकदम चुप. मामाला अरे क्या कर रही हो? स्वीटू, काय चाललंय तुझं? ऐक ना, काम चल. मॅम डॉक्टर काय चाललंय सांगा ना प्लीज. हे बघा, त्यांचे पल्स कमी होत आहेत, हार्टही वीक होत चाललाय, त्यामुळे ताबडतोब त्यांची ट्रीटमेंट करावी लागेल. हार्ट कसं वीक होईल? शी इज अ स्ट्रॉंग वुमन. ती स्ट्रॉंग वुमन आहे, तिला काही होऊ शकत नाही. तिला बीपीचा त्रास नाही, तिला शुगरचा त्रास नाही, तिला स्ट्रेस नाही, अँझायटी नाहीये. तिला काही नाही होईल. मालविका मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. त्यांना त्यांचं काम तर करू दे. पण डॉक्टर साहेब, माझ्या शकूला असा काही त्रास नव्हता हो. आणि आधी नसेल, पण आता फॅक्ट ही आहे की त्यांना त्रास होतो. आम्ही सिव्हिअर ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग अवर बेस्ट. हे बघा प्लीज, आता मला जाऊ द्या, कारण त्यांचे पल्स रेट असे कमी झाले तर अवघड होऊन जाईल. फोन किती रे मेरा? फोन ओमला फोन करायला हवा. ओमला सांगायला पाहिजे ना. काय चाललंय तुझं स्वीटू? इथे सिच्युएशन काय आहे? तू काय करतेस? कुठे गेलीस तू? हा ताई बोल. ओ माई लवकर हॉस्पिटलमध्ये इथे निघून ममाची तब्येत परत खराब झाली आहे. काय झालं ताई? बीपी फ्लक्च्युएट होत आहे, ऑक्सिजन लेवल्स ड्रॉप झाले, हार्टबीट एकदम इरेग्युलर आहे. तू पटकन निघून ये ओम, लवकर निघून ये. ओके ताई, मी येतो. येतो मी येतो. येतोय. बाय. देवा, का असं वागतोयस तू? स्वीटू, तू कुठे गेलीयस? काय चाललीये सिच्युएशन? तू
देवा, खूप आशेनं तुझ्या पायाशी आली. माझी मावशी मला परत कर. आयुष्याच्या या लढाईत तिला हरू देऊ नकोस. एक लेक तिच्या आईसाठी जीवनदान मागायला आलीये, तेवढं पदरात घाल. हा रॉकी, ऐक ना, स्वीटू आली का हॉस्पिटलमध्ये? नाही, मी निघालोय घरून, पण ती हॉस्पिटलला आली तर मला सांग ना, कळ. ओके? येस. ऑलराईट, बाय. कुठे शोधू आता हिला? काय झालं माझ्या शकुला? अशी कशी तिची तब्येत खालावली? डॉक्टर उपचार करतायत ना, होईल सगळं सगळं नीट होईल. क्या ठीक हो जाएगा रॉकी? कुछ ठीक नहीं हो रहा है. मम्मा देखो कैसे पड़ी है. काही करू शकत नाहीये ती. नुसतं या काचेतून बघताना मला त्रास होतोय. आय एम फीलिंग हेल्पलेस. मी काही करू शकत नाही. मम्मा, मला बोलायचं तिच्याशी. बेबी शांत हो जाओ ना, कुछ नहीं होगा मम्मी जी को, सब ठीक हो जाएगा. पण असं का झालंय तिला? एकदा बोलायचं तिच्याशी, एकदा तिची माफी मागायची. देव, पण इतका रूडली का वागतो सगळ्यांशी? माझ्याशी का वागतो? मम्माशी का वागतो? त्यानंतर मी दूर ढकललं मम्माला माझ्यापासून, आणि आता जेव्हा मला सगळं रिअलाइज झालंय, माझ्या चुका रिअलाइज झाल्या, तेव्हा बघ ना तिला कसं ठेवलंय. ती बोलतच नाहीये माझ्याशी. ती शुद्धीवरच येत नाहीये. ती खूप त्रास होती यार. हा बोल. कुठेच तो? ओ मम्मा, इट इज नॉट वेल. तिची तब्येत अजून खालावली आहे, खराब होत चालली आहे. तू पटकन ये बाबा, इकडे पटकन ये. मी आलो. तू शांत हो, शांत होत आहे. शांत हो, सब ठीक हो.
इतका मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं स्वीटू. तुझ्या पायाशी याचं बळही तूच देणार आहेस. मी थांबणार नाहीये. हॅलो मावशी, दादा काय झालं? मम्मा ना, मम्मा इज सिंकिंग. तिला बरं वाटत नाहीये. तिची तब्येत अजून खालावली म्हणतात डॉक्टर. काही कर तू. डॉक्टरांना सांग आपल्या मम्माला परत आणायला सांग. मला मम्माची एकदा माफी मागायची. तुला माहिती हाऊ मच आय लव्ह मम्मा. तू माझ्याशी आयुष्यभर नाही बोललास ना, मी केलेल्या चुकांसाठी तरी चालेल, पण मम्माला परत आणू प्लीज. मम्माला परत आण. आय वॉन्ट हर बॅक. यू नो हाऊ मच आय लव्ह हर. म्हणजे कितीही चुका झालेल्या असल्या तरी आय वॉन्ट टू से सॉरी टू हर. आय लव्ह हर. हो काही शांत हो. आईला काही होत नाही. इज अ फायटर. ओके, तिला काही होणार नाही. बेटर. मम्मा, स्वीटू कुठे आहे? कुठे आहे स्वीटू? घरी झोपली आहे का? ऐक ना, तू तिला शकूच्या तब्येतीबद्दल काय सांगितलंस? ती घरी असती तर बोललो असतो ना. मला जेव्हा फोन आला तेव्हा ती घरातच नव्हती. घरात नव्हती म्हणजे कुठे गेली? आय डोंट नो. ती मला सांगून गेली नाही. ती जस्ट निघून गेली घरातून. अरे माहित नाही म्हणजे काय? तुम्हा दोघांचं भांडण झालं का? थोडंसं भांडण झालं होतं, पण म्हणून घरातून निघून जायचं का? ते पण या परिस्थितीत, तेही न सांगता. देवा, अरे यार, तिचे प्रसंग काय आणि ती कशी वागतीये काय? ओंकार, माझी स्वीटू अशी नाही वागणार. मला माहितीये दादा, पण तुम्ही बघताय ना आता. फोन पण उचलत नाही. फोन घरी राहिलाय तिचा. काय? अरे अहो, डॉक्टर इंजेक्शन. देवा, देवा, माझी मावशी मला परत दे. माझी सगळी माणसं पुन्हा माझ्या जवळ उभी कर. मला माझं हसत खेळतं कुटुंब परत दे. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन.